श्री अनुग्रह विग्रह पूज्य चरण संतजन भगवत चरण अनुरागी बंधु और श्रद्धामय माताओं, संत शेखर कली पावन अवतार श्री सीताराम चरण अंबुजी चंचली श्री गोस्वामी तुलसीदास जी महाराज, संत ज्ञानेश्वर जी महाराज, संत तुकाराम जी महाराज, संत एकनाथ जी महाराज, श्री संत गजानन महाराज, महाराष्ट्रातल्या सर्व संतांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून आपण आज 6व्या दिवसाची कथा श्रवण करत आहे। काल आपण भगवंताचं सुंदर असं चरित्र श्रवण केलं। भगवान परमात्म्याने वनगमनाची यात्रा आरंभ केली आणि वनगमन केल्यानंतर भगवान परमात्मा तमसा नदीच्या तीरावरती आले। तमसा नदीच्या पुढे भगवान परमात्मा निखाद राजाकडे जात आहेत। निखाद राजाकडून भगवान परमात्मा केवटाकडे जात आहेत। केवट आपल्या नावेमधून भगवंताला पैल तीराला पोहोचवतोय। केवट भगवंताकडून वचन घेतो, देवा आज जसं मी तुला पार केलं तसं तू मला सुद्धा पार केलं पाहिजे। भगवान परमात्मा पुढे भरद्वाज मुनीच्या आश्रमावरती जात आहेत। तिथून पुढे वाल्मिक ऋषीच्या आश्रमावरती जात आहेत आणि आद्य कवी वाल्मिक ऋषीला विचारतायत, महाराज मला रस्ता दाखवा। खरं तर रस्ता अशाच माणसाला विचारला पाहिजे ज्याला रस्ता माहिती आहे। एखाद्या चुकीच्या माणसाला जर रस्ता विचारला तर तो आपल्याला योग्य दाखवेल किंवा नाही दाखवेल सांगता येत नाही, आणि त्यांनी जर चुकीचा रस्ता दाखवला तर आपला वेळही जाईल आणि आपला पैसाही जाईल। म्हणून योग्य माणसाला रस्ता विचारला पाहिजे। आता तुम्ही म्हणाल, महाराज वाल्मिकी ऋषीला रस्ते माहीत असण्याचं कारण काय? वाल्मिकीलाच का रस्ता विचारला? तर वाल्मिकी ऋषी आधीच्या पूर्वचरित्रामध्ये जो त्यांचा सुरुवातीचा जीवन जी शैली आपण जर पाहिली तर ती काय होती? वाल्मिक ऋषी आधी काय होते? वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला। आधी कोण होते ते? अहो चोरी करायचे आणि मग गुप्त रस्ते गुप्त ठिकाण जास्त कोणाला माहीत असतात? ते चोराला माहीत असतात ना। हा रामजीचा एक भाव आहे आणि म्हणून महाराज तुम्हालाच रस्ते माहीत आहे आणि म्हणून तुम्ही मला रस्ते सांगितले पाहिजेत। वाल्मिक ऋषी हसतायत, त्याचं कारण हेच आहे की देवा तुम्ही मला माझ्या मागच्या चरित्राची जाण करून देत आहेत। आज जरी मी अंगावर भगवे वस्त्र धारून करून नसलो आणि जरी आज मी जरी दिसत असलो साधू म्हणून, पण तरी तुम्ही मला म्हणतायत की पूर्वजीवन विसरू नका, विसरू नका, आणि म्हणून तुम्ही मला रस्ता विचारताय का? देवा तुम्हाला रस्ते माहीत नाही असं होऊ शकते का? तुम्हीच तर या रस्त्याचे जनित आहात। तुम्हीच तर हे रस्ते निर्माण केले, जेणे हे विश्व निर्मिले। ही नदी, ही डोंगर, ही रस्ती, ही वृक्ष हे तुझ्या सत्तेने तर आहे देवा। वृक्षाची हे पाने आली ज्याची सत्ता, अवेद तुझ्याशिवाय बोलत नाही। हे सर्व जर तुझ्या सत्तेने असेल तर तू मला रस्ता विचारला पाहिजेत का देवा? तरी भगवान परमात्मा आपल्या जीवनातली एक नीतिमत्ता बाळगतायत। कुठं निघायचं असेल, कुठं जायचं असेल तर मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेतला पाहिजेत आणि मोठ्या माणसाला रस्ता विचारला पाहिजेत असं देव आपल्याला सांगतायत। आणि मग 14 प्रकारचे ठिकाणं राहण्यासाठी सांगितले। चित्रकूटकडे जाण्याचा रस्ता सांगितला आणि ठिकाणं 14 सांगितले, त्यामधलं एक तुम्ही निवडा। प्रश्न किती केले होते पार्वतीने? 14। वनवास किती दिवसाचा आहे? आता ठिकाणं किती सांगितले? 14। भगवान परमात्मा सुद्धा ते 14 ठिकाणाचं चिंतन करणार आहेत आणि आज भगवंतांनी एक ठिकाण निवडलेलं आहे।
आता 14 ठिकाणं जर सांगायचे असले तर अजून 7 दिवस लागतील, 2 जरी घेतलं तरी. पण एवढा वेळ आमच्याकडे नाही. आज पंगत नाही तर संख्या कमी झाली. पंगत नाही ना, आज संख्या कमी आहे. आज कशामुळे संख्या कमी आहे? पंगत नाही ना महाराज. मग पंगत असली की आम्ही समजे येतो. मग त्याले घरी ठेवत नाही मी आणि लेकरायले ठेवत नाही. मग ते मी मग 2 लेकरं. मग आज पंगत नाही ना. आज एकादशी आली तिथं आमच्या मुळावरच येते. आणि सप्त्यात आली, उलट सप्त्यात तर मजा राहते महाराज. सप्त्यात मजा राहते. सप्त्यात एकादशी नाही पाहिजेत ना. सप्त्यात तर मजा असते. तर्रीची भाजी मस्त, तेलाच्या चपात्या, मनात आली तशी भाजी घेता येते. घरी बायको वाढत नाही मनात आली तशी. ती म्हणते तुम्ही काय एकटेचे घरात, तुम्हाला तर्री वाढायची ना, आम्ही काय खायचं गुळूनी. इथं मित्र जर असला तो वगराळ भरून तर्रीच वाढते. काला करून कांदा गिंदा मागता येते. आणि मग मस्त 2 चपात्याचा काला, त्याच्यातच भात, त्याच्यातच ती तर्री. मग महाराज एकदा 11:30 12:15 जेवलो का घरी जातो, मस्त झोपतो आणि बरोबर 4:45 वाजता येतो. आज पंगत नाही, संख्या कमी झाली. भगवंतानी विचारलं, एक ठिकाण सांगितलेलं आहे. ते ठिकाण कोणतं सांगितलंय त्याचं गोस्वामीजींनी वर्णन केलेलं आहे. गिरी चित्रकूट करवू निवासा. गिरी चित्रकूट करवू निवासा. गिरी चित्रकूट करवू निवासा. तुम्हार सब भांति सुपासा. तुम्हार सब भांति सुपासा. गिरी चित्रकूट करवू निवासा. गिरी चित्रकूट करवू निवासा. करवू निवासा. गिरी चित्रकूट करहु निवासा. तहा तुम्हार भाती सब सुभासा. तुम्ही चित्रकूटवरती निवास करा. तिथे तुमचं चांगल्या प्रकारे चिंतन होईन. तिथे चांगल्या प्रकारे तुमचं राहणं होईन. तिथे तुम्हाला कशाची भीती नाही. तिथे तुम्हाला पाणी मिळेल. तिथे तुम्हाला फुलं मिळतील पूजेसाठी. तिथेच तुम्हाला फळंसुद्धा मिळतील देवा खाण्यासाठी. कारण मी पाहिलेलं आहे चित्रकूट. तुम्ही पाहिलं का चित्रकूट? कोणी कोणी पाहिलं? हां, पाहिलं. वा गेलं तर चित्रकूटवर ना. आता आम्ही जाणार आहे बघा 5व्या महिन्यामध्ये. कोणाला यायचं असेल तर त्यांनी लिहून द्या आपल्या नाव. त्यांनी आपलं नाव लिहून द्या बरं का. आणि मग चित्रकूट भूमी कशी आहे? चित्रकूट चित्त चारू. चित्रकूट चित्त चारू, जी चित्ताचं हरण करते, चित्ताला विषयापासून दूर ढकलते आणि ज्याला भक्तीचा सुगंध लावून देते, असं चित्रकूट आहे. चित्रकूटमध्ये गेल्यानंतर चित्ताला असं कुटून असं शुद्ध करायचं असते. आणि म्हणून देवा तुमच्या मनामध्ये, खरं तर तुमच्या मनामध्ये येणार नाही, पण तरीही येऊ नये म्हणून तुम्ही तिथं थांबलं पाहिजे. आणि भगवान परमात्मा चित्रकूटवरती थांबतायत. काल आपण सुंदर चिंतन केलं. भगवंताने कुटिया बांधली. एकट्याने बांधली का नाही? घर बांधायचं असेल तर घरातल्या सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. कोणी विटी दिल्या पाहिजेत, कोणी पाणी आणून दिलं पाहिजेत, कोणी त्याला पैसे पुरवले पाहिजेत, कोणी मिस्त्रीला सांगितलं पाहिजेत असं कर तसं कर, कोणी तो पाया भरणी. तेव्हा घर सुंदर होत असते. का एकटाच घरात काम करायला एकटाच आहे आणि बाकीचे मस्त फॅन खाली झोपले, घर चांगलं होईल का? ते म्हणते मला काय एकट्याला राहायचं, जाऊ द्या, लवकर पडलं तर पडू द्या. आता किती जवळपास 13.5 वर्ष ही कुटिया टिकली पाहिजेत ना. भगवंतानी सुंदर कुटिया बांधली. कशी बांधली ती? एक पत्ता तिनका जमा करून. तिनका जोड़ के लाते हैं, महलों के वासी जंगल में
पत्ता पत्ता तिनका तिनका जोड केला ते एक एक तिनका तिनका एक एक पत्ता पत्ता भगवंतांनी जमा केला. कुटिया बांधली. भगवान परमात्मा इकडे थांबलेले आहेत. आता लक्ष द्या. भगवान परमात्मा चित्रकूटवरती थांबले, पण इकडे काय झालं? अवधनगरीमध्ये काय झालं? जो सुमंत्र रथ घेऊन आला होता तो सुमंत्र परत रथ घेऊन अवधनगरीमध्ये पोहोचला. अयोध्येतल्या लोकांना वाटत होतं सुमंत्राच्या रथामध्ये जानकी असेल, सुमंत्राच्या रथामध्ये लक्ष्मण असेल, सुमंत्राच्या रथामध्ये राम असेल. अयोध्यावासी धावतच गेले रथाकडे. धावत जाऊन पाहतायत त्या रथामध्ये जो पडदा होता तो पडदा सरकवला आणि पडद्यातून आत पाहतायत तर तो रथ रिकामा आहे. त्याच्यात जानकी नाही, त्याच्यात राम नाही, त्याच्यात लखन नाही. आणि मग रिकामा पडदा पाहून अयोध्यावासी डोक्याला आवरून घ्यायचे. पापी आहे आम्ही. अरे देव आम्हाला सोडून गेला, आम्हाला जवळ नाही केलं देवाने. पापी आहेत आम्ही. आणि मग त्या दिवशी अयोध्येतल्या लोकांनी एक शपथ घेतली होती. ऐका. सरजू मातेच्या काठावरती गेले. गुडघ्यापर्यंत पाणी असेल अशा पाण्यात उतरले. हातामध्ये पाणी घेतलं आणि शपथ घेतली अयोध्येतल्या लोकांनी त्या दिवशी. हे सरजू माता, देव आम्हाला सोडून गेला 14 वर्षासाठी. आम्ही 14 वर्ष या अयोध्येत राहणार आहे. पण या अयोध्येची चूल आता 14 वर्षासाठी बंद राहणार आहे. चूल पेटणार नाही अयोध्येची 14 वर्ष. या अयोध्येमध्ये 14 वर्ष कुठलंही लग्न लागणार नाही, कुठलंही मंगल कार्य अयोध्येमध्ये 14 वर्ष होणार नाही. विषयापासून आसक्त माणसं या 14 वर्षामध्ये होणार आहेत. आणि 14 वर्ष कुठलाही विषय आम्ही सेवन करणार नाही. आणि 14 वर्षानंतर जर राम या अयोध्येत आला नाही, 15व्या वर्षाच्या आरंभाला सूर्य उगवतात जर राम दिसला नाही, तर आम्ही सुद्धा तुझ्यामध्ये समाविष्ट होऊन जाऊ. आणि पाणी खाली सोडून दिलं आणि अयोध्येकडे परतले. काय शपथ होती ऐका. राम वनवासाला गेले तर 14 वर्ष अयोध्येत बँडबाजाही वाजला नाही आणि अयोध्येत पाळणा सुद्धा हल्ला नाही. काय त्याग असेल. अयोध्येतली चूल सुद्धा पेटली नाही. देव जसं खाताय तसंच कडधान्य भिजू घालायचं आणि ते भिजलेलं कडधान्य खायचं. कोणी सिंगार करायचा नाही, आहे तशा अवस्थेत राहायचं. तात देव. आणि मग देवच निघून गेला असेल तर हे प्रेत आहे, याला कशासाठी सिंगार करायचा. म्हणून प्रेताला कितीही सिंगार केला तर तो शोभून दिसत नाही. प्रेताला कितीही सिंगार केला तर तो शोभून दिसत नाही. मग आता या नगरीमध्ये अयोध्येमध्ये रामच नाही तर अयोध्या काय शोभून दिसणार आहे. म्हणून अयोध्येकडे दुर्लक्ष करायची लोक. एखादी जर आई म्हणली ना, अगं ते अंगण चांगलं दिसत नाही, झाडून घे, तर पोरगी म्हणायची, अगं कोणासाठी झाडायचंय. रामच नाही तर कोणासाठी झाडायचंय. अगं तो दरवाजा व्यवस्थित नाही, जरा पुसून घे, पोचा मारून घे. कोणासाठी पुसायचा का आई. अगं ते वस्त्र धुतले पाहिजेत, कोणासाठी धुयाचे. रामच नाहीये. असं करता करता अवधनगरीमध्ये एक दुःखाचं सावट पसरलेलं आहे. कौसल्या नृपदी कमनाला रविकुल रवी अर्धवजी युजाला नाथ समजी मन करी विचारू राम वियोग पाये अपारू कर्णधार तुम अवध जहाजू चले सकल प्रिय पथिक समाजू तापस अंध साप सुधी आई कौसल्या सब कथा सुनाई. राजा दशरथ कौसल्याच्या त्या कैकेयीच्या महालामध्ये तसेच पडलेले आहे. कौसल्याने मांडी डोक्यावरती घेतलेली आहे. आणि मग राजा दशरथ म्हणते, कौसल्य काय पाप केलं ग मी. कशाचं पाप महाराज, तुम्ही उग मनाला लावून घेतायत. अवे होणार आहे, घडणार आहे, घडलं. कौसल्या भक्ती आहे. तुम्ही तुमच्या मनाला लावून घेऊ नका. तुमच्यामुळे घडलंच नाही महाराजे. नाही ग कौसल्य, हे माझ्यामुळंच घडलं ना. मी जर 2 वर दिले नसते कैकेयीला तर हे आज वेळ आली नसती. कौसल्य, आता माझी जाण्याची वेळ झाली. महाराज काही बोलू नका.
अहो तुमचा भरत घरी नाही, तुमचा शत्रुघ्न घरी नाही, तुमचा राम वनाला गेलाय, तुमची सून वनात गेली आहे, तुमचा लक्ष्मण घरी नाही, आणि तुम्ही जर गेलात तर आमचं काय होईल महाराज? असं काही बोलू नका. कौसल्येने तोंडाला हात लावला राजा दशरथाच्या. दशरथ म्हणतो, कौसल्य आता तोंडाला जरी हात लावला तरी मी जाणार आहे. बघ ती भिंत, त्या भिंतीवर मला एक चित्र दिसते कौसल्ये. त्या भिंतीवर तो मला श्रावण दिसतो. त्या श्रावणाचे ते वृद्ध आईबाप दिसतात आणि ते मला शाप देत आहेत. ते माझ्याकडे बघून आज हसतायत, ते शाप देत आहेत मला. का शाप दिला होता श्रावणाच्या आईबापाने? कौशल्य तुला माहीत आहे, मी एक वेळेमध्ये वनाला गेलो होतो. शिकार करण्यासाठी दिवसभर एखादं सावज मला मिळावं म्हणून मी बसलेलो होतो. पण दिवसभर मला सावज मिळालं नाही. संध्याकाळच्या 5:30 पावणे 6च्या वेळेला तलावाच्या ठिकाणी काहीतरी खुडखुड वाजलं म्हणून शब्दवेधी बाण मी काढला आणि तो त्या शब्दाच्या दिशेने सोडला. ते सावज नव्हतं कौशल्ये, तर तो श्रावण नावाचा एक पथिक होता, यात्रेकरू होता. आणि तो मला आवाज आला, मेलो वाचवा, असा आवाज माझ्या कानापर्यंत आला. तो आवाज एक 13, 14, 15 वर्षाच्या कुमाराचा होता. मी खाली उतरलो, धावत गेलो, बघतो तर एक तरुण 13, 14, 15 वर्षाचा हातामध्ये झारी आहे, खाली पडलेला आहे. माझा बाण त्याच्या हृदयामध्ये शिरलेला आहे. आता तो मरणार आहे. तेवढ्यात त्यांनी माझा हात धरला आणि सांगितलं, कोण आहे तुम्ही? मी त्याला सांगितलं, अरे मी राजा दशरथ आहे महाराज, मीही तुमचं नाव ऐकून आहे. माझी एक विनंती आहे महाराज आज तुम्हाला. मी माझ्या आईवडिलांना घेऊन काशी यात्रेला चाललो महाराज. कुठेत रे तुझे आईवडील? महाराज नदीच्या त्या टोकावरती पलीकडच्या कोपऱ्याला एक वृक्ष आहे, त्या वृक्षाखाली माझे आईवडील बसलेले आहेत महाराज. आता संध्याकाळीची वेळ होऊ लागली महाराज, माझ्या आईवडिलांना दिसत नाही महाराज. आणि मग त्यांनी सांगितलं, अरे बाळा आता रात्रीची वेळ आहे, आम्हाला दिसत नाही, तुला दिसते म्हणून तुझ्या 2 डोळ्यावरती हा बोजा घेऊन तू आम्हाला चालतोय. आता आपण थांबलं पाहिजेत म्हणून आम्ही थांबलो होतो महाराज. संध्याकाळी तहान लागेल, आता प्यायला पाणी पाहिजेत म्हणून मी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी इकडे आलो होतो महाराज. पण तुम्ही मला बाण मारला महाराज, तुम्ही मला बाण मारला याबद्दल मला काही दुःख वाटत नाही महाराज. माझा काळ आला असेल, मला दुःख याचं वाटतं महाराज की मी माझ्या आईबापाला पाणी पाजू शकत नाही, याचं दुःख वाटतंय, याचं दुःख मला वाटते. माझी विनंती आहे महाराज, मी मरतो याबद्दल मला काही वाटत नाही. फक्त माझ्या आई वडिलांना पाणी पाजा एकदा महाराज, आणि त्यांना असं जाणू देऊ नका की हे पाणी त्यांच्या श्रावणाच्या हातचं नाही म्हणून. तुम्ही ज्यावेळेस पाणी घेऊन जासाल ना, त्यावेळेस तुमच्या पायाचा आवाज आल्या लक्षात येईन त्यांच्या श्रावण आला. आणि तहान लागली म्हणून माझे दोन्ही मायबाप अंध आहेत, ते पुढे हात करतील, त्यांना काहीच बोलू नका महाराज. पुढे हात केल्या केल्या त्यांच्या हातावर पाणी टाका महाराज, ते पोटभर पाणी पितील आणि मग म्हणतील, श्रावणा मस्त तृप्त झालो रे, आता पोटभर पाणी प्यालो. आणि मग त्यांना सांगा, हे पाणी तुमच्या श्रावणाने पाजलं नाही, हे राजा दशरथाने पाणी पाजलं. आणि तुम्ही जर आधी बोलसाल ना महाराज, तर ते पाणी पिणार नाहीत महाराज. राजा दशरथांनी त्या श्रावणाचं प्रेत जाग्यावरती ठेवलं आणि राजा दशरथ पाण्याची धारी घेऊन जात आहेत त्या झाडाखाली, ज्या झाडाखाली श्रावणाचे मायबाप बसलेत. आता राजा दशरथाच्या पायाच्या आवाजामध्ये आणि श्रावण बाळाच्या पायाच्या आवाजामध्ये खूप फरक आहे. राजा दशरथ म्हणजे राजा आहे आणि श्रावण म्हणजे तीर्थयात्री आहे. बरं, वजनामध्येही फरक आहे. आणि मग तो राजाचा पाय, तो राजाचा बूट, पाल्या पाचोळ्याचा आवाज बदलला. ऐका, पाल्या पाचोळ्याचा आवाज बदलला, पण आवाज आलाय ना, बदलला जरी असेल तरी आवाज आलाय. असं म्हटलं, श्रावण आला. श्रावणा, आमच्यामुळे खूप कष्ट भोगावं लागतात ना तुला. अरे आम्ही जर आंधळे नसतो ना तर तुला परेशान केलं नसतं. आम्ही दोघं गेलो असतो, पाणी पिऊन आलो असतो, आम्हीच काशीची यात्रा केली असती, आम्ही तुला भाकर मागितली नसती, आम्ही तुला पाणी मागितलं नसतं,
जोपर्यंत या हातापायात ताकद आहे ना तोपर्यंत स्वतःच केला असतं रे श्रावणा, पण काय करावं, हातापायात ताकद आहे पण आता या डोळ्यामध्ये ताकद राहिली नाही. ऐका, मला एक भाव सांगायचा आहे तुम्हाला. मायबाप शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत असतात की आपल्याला कोणाला काही मागायची गरज पडू नये. शेवटच्या क्षणापर्यंत ते हातानंच पाणी घेण्याचा प्रयत्न करतात, हातानं जेवण घेण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या औषधीला पैसे लागत असतील तर तेवढी कमवण्याची सुद्धा धमक ते मनामध्ये ठेवत असतात. म्हातारी जरी झाली नाही तरी म्हणते जाते मी 4 दिवस रोजाने, मी जर गेले तर माझ्या बीपीच्या गोळ्या येतील, मी जर गेले तर मला पंढरपूरला जायचं तेवढेच खर्चायला पैसे येतील. पण ज्या दिवशी मायबाप हताश होत असतात ना त्या दिवशी त्यांचे डोळे तुमच्या हाताकडे बघत असतात. त्यावेळेस तुम्ही कधी हात आखडायचा नाही, हा कधीच नाही आखडायचा. ज्या दिवशी त्यांचे डोळे तुमच्या हाताकडे बघायला लागतील त्यावेळेस तुमचे हात पुढे झाले पाहिजे आणि सकाळी उठल्या उठल्या म्हणलं पाहिजे तुम्हाला नाही घेता येत ना, हे घ्या तोंड धुण्यासाठी गरम पाणी, हा घ्या चहा. एखाद्या वेळेस तुमच्या आईला बापाला जर चहा पिता येत नसते ना तर लहान लेकराला जसा चहा पाजता का तसा कप घेऊन किंवा बशी घेऊन चहा पाजा. कधीतरी हे प्रयत्न आम्ही केले पाहिजे जीवनामध्ये. श्रावण काहीच बोलत नाही आणि मग लक्षात आला हा नक्की श्रावण नाही. आणि मग राजा दशरथाने नुसती झारीतलं पाणी ओतायला सुरुवात केली हातावरती. अरे अजून हाताची ओंजळ तयार नाही केली पाणी ओततोय, याचा अर्थ हा नक्की श्रावण नाही. आणि मग श्रावणाच्या आईबापांनी सांगितलं तुम्ही कोण आहात, तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही, आमचा श्रावण कुठे आहे सांगा. राजा दशरथ हातात झाला, झारी खाली ठेवली आणि राजा दशरथांनी दोघांचेही पाय धरले आणि सांगितलं माफ करा मला, आधीच तर माझ्या जीवनात खूप मोठे संकट आहे, माफ करा मला. माझ्याकडून तुमच्या मुलाचा वध झालेला आहे, माझ्याकडून तुमचा मुलगा मरण पावलेला आहे, मी पापी आहे, मी दुष्ट आहे. पण तुमच्या मुलांनी सांगितलं होतं आधी पाणी पाजा म्हणून मी तुमच्या हातावर पाणी टाकतोय. अरे तुझ्यासारख्या पाप्याच्या हाताने आम्ही पाणी पिऊ, तू तर आमच्या एकुलता एक पोटचा गोळा मारलाय. अरे आम्हाला डोळे असते पाय असते तर ठीक आहे, पण आमचा तो आधार होता आणि तू जर आमचा आधारच काढून घेतला, तुझ्या हाताने काय पाणी प्यावं, तू कोण आहे आम्हाला माहिती नाही, एवढा आहे आम्हाला माहिती नाही, पण मी शाप देतो तुला आज राजा. जसा आज आमचा मुलगा आमच्या जवळ नाही तसं उद्या तुझ्याजवळ सुद्धा तुझी मुलं राहणार नाही. कौशल्य बघ, मला शाप देता येते. आणि तीच घटिका आलेली आहे कौशल्य. माझा भरत मामाच्या इथे निघून गेला, शत्रुघ्न मामाच्या इथे निघून गेला, राम वनवासाला निघून गेला, लक्ष्मण वनवासाला निघून गेला आणि ती घडी जवळ आली कौशल्य. राजा दशरथाने वरती पाहिलं आणि एकदम राजा दशरथाचे प्राण निघून गेले. महाराज म्हणतात राम राम कही राम कही, राम राम कही राम, तनु परिहरि रघुवर विरह, राव गयऊ सुरधाम. हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम, असा तीव्र आवाज राजाने काढला आणि देह सोडून गेला. राजा दशरथाचा देह ठेवल्यानंतर जिकडे तिकडे चर्चा करू विलाप अनेक प्रकारा, परही भूमिपल बारही बारा, अनेक प्रकारचा विलाप नाऱ्या करू लागल्या. त्यामध्ये रडणारी कौशल्या होती, सुमित्रा होती, कैकेयी होती. कैकेयी रडायला लागल्या की बाया म्हणायच्या आता काय रडते, अगं तुझ्यामुळेच तर मेला तो दशरथ, आता उग नाटक करू नको, आता रडू नको, आता काय तुझ्या रडण्यामध्ये फायदा आहे. त्याच वेळेस जर तुला कळालं असतं तर ही घटिका ही वेळ आली नसती. तिन्ही राण्यांना सांभाळलं आणि मग महाराज म्हणतात वशिष्ठ आले. वशिष्ठांनी एक पत्र लिहिलं, पटदिशा एका सेवकाकडे ते पत्र दिलं आणि सांगितलं आत्ताच्या आत्ता भरताला बोलवून घेऊन या. रात्रीच्या वेळेला भरतजीला स्वप्न पडलं अवधनगरीवरती काही संकट आलेलं आहे. आणि मग ते पत्र घेऊन एक सेवक जातोय, म्हणतोय महाराज तुम्हाला बोलवलेलं आहे.
तुम्ही आवेद नगरीला आलं पाहिजे. सकाळी सकाळी सेवक आलेला आहे. आता बघा ही संध्याकाळची वेळ आहे, तशीच रात्र निघून गेली. सकाळी सकाळी तो सेवक पोहोचलेला आहे. भरतजी तिकडून निघालेले आहे. निघता निघता पुन्हा दुपार झालेली आहे. आता भरतजी आलेले आहेत. भरतजी आल्यानंतर घडलं काय या पूर नगरामध्ये? कैकई हर्षित कैकई हर्षित येई भाती मनोमुदित दवला करही. महाराज म्हणतात कैकई हर्ष करू लागली. कोणाचा? भरत येण्याचा. आणि मग ती कैकई भरतजी आल्यानंतर महाराज म्हणतात ती कैकई भरताला महाद्वारात जाऊन भेटली. आणि महाद्वारात जाऊन भेटल्यानंतर ती म्हणते, भरता अरे मी हे तुझ्यासाठी सर्व सांभाळले. तात बात हा सब ही समारी मतरा गई ते कंटन भारी. ती म्हणते, भरता मी तुझ्यामुळे हे सांभाळलंय सर्व. तुझ्यासाठी मी हे सांभाळलं. मला सहकार्य कोणी केलं तर मला मंथरेने सहकार्य केलं. मंथरा जर नसती तर हे जुळलं नसतं. मंथरा जर नसती तर हे जुळलं नसतं. मंथरेने हे सर्व जुळून दिलं. तात बात मय सकलई संभारी मैं मंथरा होय साय तुम्हारी. कचक काज विधि बीच बिगारा भूपति सुरपति सुरपाग धारा. सुनत बरगे बी शिवाता जुनु समेत करी कीरिन ताता. तात तात हा तात पुकारी भूमी पडे व्याकुल कुल भारी. काय म्हणते कैकई भरताला, अरे राजा ही मंथरा होती म्हणून जमलं, नाही तर आपली ग्रामपंचायत गेलती. आपली ग्रामपंचायत गेलती पण ही मंथरा होती म्हणून जमलं. तिच्यामुळे 2-3 सदस्य मी पळवले. आणि मग ते सदस्य पळवल्यामुळे हे गादी ही गादी तुला जी मिळते ना ही मंथरेमुळे मिळते. मंथरेमुळे मिळते. आणि तिच्यामुळे मला हे सांभाळता आलं. आई मला बाकी काही सांगू नको. कोण म्हणते? भरतजी म्हणतायत, मला बाकी काही सांगू नको. मला सांग माझा दादा कुठे आहे? मला सांग माझी वहिनी मला दिसत नाहीये. मला सांग माझा लखन मला दिसत नाहीये. मला सांग माझा बाप मला दिसत नाहीये. काही म्हणते, काय त्या बापाचा विचार करतो, काय त्या भावाचा विचार करतो? अरे राजा या राज्याचा विचार कर. लहान नाहीये राज्य. अरे सुरपती भूपती एवढं मोठं राज्य आहे. इंद्र सुद्धा ज्या राज्याची अपेक्षा करतो त्या अवधनगरीचं हे राज्य आहे. आणि तू या गादीवर बसायचं तर बाप कुठे आहे, भाऊ कुठे आहे, वहिनी कुठे आहे विचारतोय. नाही मला पटदिशा कुठे सांग. तेवढ्यात सुमंत्र येत आहेत, वशिष्ठ येत आहेत आणि भरताचा हात धरतात. भरत चलो. भरतजी म्हणतायत, गुरुजी अहो बाबा कुठे आहेत? भरता सध्या काहीच विचारू नको. ही विचारायची वेळ नाही आहे. नाही गुरुजी, मला तुम्ही सांगितलं पाहिजेत माझा भाऊ कुठे आहे. आणि न सांगता काही गोष्टी भरतजीला समजतायत. भरतजी हे तात 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 हा तात पुकारी. तात तात हा तात पुकारी. तात तात हा तात पुकारे. परे भूमि तल व्याकुल भारी. परे भूमि तल व्याकुल भारी.
याचे अर्थ दोन होतात. तात याचा अर्थ वडील सुद्धा होतो आणि तात याचा अर्थ भाऊ सुद्धा होतो. बाबा 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 म्हणून भरतजी खाली पडतायत, दादा दादा म्हणून भरतजी खाली पडतायत. सर्वजण भरताला सांभाळतायत. सरजू नदीच्या काठावरती एक चिता बनवल्या जाते आणि चिता बनवून मग तिथे पूर्ण जो अंतविधी आहे तो पूर्ण केला जातो. तिलांजली दिल्या जाते. भरतजीला परत अयोध्या नगरीकडे आणल्या जाते आणि पुन्हा भरताकडे काही यायला लागते. भरतजी म्हणतायत, मा आता तू माझ्याकडे येऊ नको, तू थांबलं पाहिजे, तू माझ्याकडे येऊ नको. काय रे, अशी काय जननी कामाची? अगं तुम्हाला का मारलं नाही? मी ज्यावेळेस जन्माला आलो होतो का मारलं नाही? कारण कोणीतरी अयोध्येमध्ये कुजबूज करू लागला, हा भरत जर जन्माला आला नसता तर राम वनवासाला गेला नसता. तुम्हाला त्याच वेळेला मारायला पाहिजेत होतं, माझ्या नरडीला नख लावायला पाहिजेत होतं. मला तर असं वाटते मी खूप मोठा पापी आहे, म्हणून तर मी तुझ्या उदरामधून जन्म घेतला. वशिष्ठ म्हणतायत, अरे रामा काय बोलतोय? उदर कोणत्याच आईचं पापिनी नसतं. उदर हे आईचं ते आईचंच असतं. आई आपल्या मुलाचं हितच पाहत असते, तू तिला कशासाठी बोलतो? नाही, आता याच्यामुळे घडलंय ना, बोललंच पाहिजे. तेवढ्यात मंथरा येते. भरतजी मंथरेच्या कमरत एक लात मारतात आणि तिला अवध नगरीतून काढून देतात. ऐका, ती मंथरा तर त्रेतायुगामध्ये एकच होती. त्रेतायुगामध्ये एकच मंथरा होती. आता कितीतरी मंथरा आहेत बरं का, कितीतरी आहेत. मग अशी मंथरा जर तुमच्या घरी आली ना तर तिला म्हणायचं, बाई तिकडं पुढं पहा बरं, दाराकडं काहीतरी आलंय, पुढं पहा. मागून जायचं आणि अशी लात मारायची, अशी लात मारायची, रस्त्यावरच गेली बाई. ती जर म्हणली काहून बाई, तर तिला म्हणायचं पुन्हा इकडे येऊ नका बाई. लात मारली भरतजीने, काढून दिलं. आणि मग गुरुजी म्हणतायत, भरता अरे राजा दशरथ गेले, या नगरीचा राजा गेलाय आणि त्याच्या चिता पेटलेली आहे. हे जर अवांतर राज्यांना कळालं, राजा गेला त्याची चिता पेटली, राजगादीवर कोणीच बसलेलं नाही, तर अवांतर राज्य आपल्या अवध नगरीवर धावा करतील. तू गादीवर बस पटदीच्या. भरतजी म्हणतायत, नाही गुरुजी. अरे का नाही? बघा, आपल्या देशाचा जर पंतप्रधान राष्ट्रपती जर अनावधानाने काही घडलं आणि त्यांचा जर देह थांबला तर प्रजेला लगेच कळू देत नाही. जोपर्यंत दुसऱ्या राष्ट्रपतीची, दुसऱ्या पंतप्रधानाची नियुक्ती होत नाही किंवा तो कारभार कोणाच्या तरी हातात दिल्या जात नाही, तोपर्यंत माहिती होऊ देत नाही, न्यूजला येत नाही. का तर ही न्यूज जर बाहेर देशात गेली आणि त्यांनी जर आक्रमण केलं तर निर्णय घ्यायचा कोणी? हा म्हणेल तू घे, तो म्हणेल तू घे. निर्णय घेता घेता परप्रांती आपल्यावर आक्रमण करतील. आत्तापर्यंत ही चर्चा कोणालाच नाही, फक्त हवेत घेतले जेवढी लोक होती तेवढ्याला माहिती होतं. आणि आज तुम्हाला दुधा ब्रह्मपुरीतल्या लोकांना माहिती आहे, बाकी कोणाला माहिती नाही. आणि तुम्हाला कशामुळे माहिती झालं? मी सांगितलं त्याच्यामुळे. भरतजी गादीवर बसायला तयार नाही. मग गुरुजीने हात धरला भरताचा, ती गादी आहे, चाल मी तुला गादीवरती बसवतो. भरतजी म्हणतायत, गुरुजी आज मोई आटीराज देवई जबही, राज्य देव ही जपही,
सिया राम जय जय राम। आज मोही हाटी राज देवही जबही रसा रसा तल जावही तबही। मोही समान को पाप निवासू जय लगी सिय राम वनवासू। आज जर तुम्ही मला हट्टाने बळजबरीनं जर गादीवर बसवसाल तर ही गादी राहणार नाही, ही रसातळाला निघून जाईन. अरे भरता असं का बोलतोय? अरे याच गादीवर बसून तर रावणाने, याच गादीवरती बसून तर हिरण्याक्षू हिरण्यकश्यपू, याच गादीवर बसून शिशुपाल वक्रदंत मोठमोठ्या पापी लोकांनी या भूमीवरती राज्य केलं. ही भूमी त्यावेळेस रसाला गेली नाही, रसातळाला. आज कशी जाईल? भरतजी असले. भरतजी म्हणतात गुरुजी तुम्हाला साधं कळत नाही का गुरुजी? अहो ज्या वेळेस या भूमीवरती हिरण्यकश्यपू हिरण्याक्षपू शिशुपाल वक्रदंत यांनी राज्य केलं त्यावेळेस ही भूमी रसातळाला गेली नाही. का गेली नाही? त्याचं कारण आहे त्यावेळेस या भूमीला माहिती होतं हे पापी आहे, हे दुष्ट आहे आणि हे असंच करणार आहेत, हे असंच वागणार आहेत. तिने सहन केलं. पण या भूमीला ज्या दिवशी कळेल ना गुरुजी की रामाचाच भाऊ अधर्म करायला लागलेला आहे त्या दिवशी ही भूमी सहन करणार नाही, ही रसातळाला जायला शिवार. म्हणून बघा तुम्ही एखाद्या वेळेस दारुडे आणि शिव्या दिल्या तर लोक म्हणतात जाऊ द्या ते दारुडे त्याले काय त्याने दिल्या शिव्या. अरे पण तू माळकरी आहे तू. मी काय बोलतो लक्षात येते का? तू माळ कळायला पाहिजेत ना आता. तू माळकरी आहे. एखाद्या वेळेस एखाद्या लहान मुलगा जर रस्त्याने शिवी देत चालला तर चालेल, पण एखादा मोठा माणूस जर शिव्या द्यायला लागला तर लोक काय म्हणतील? अरे ते तर लेकरू आहे त्याला काय, पण तुला अक्कल नाही का? 2 लेकराचा बाप झाला ना तू. आता लाकडं तू चालले ना तिकडं तरी तुला अजून कळत नाही, असं बोलतात का नाही? गुरुजी त्यांनी हा धर्म केला या जगजननीला, या भवानीला, या वसुधेला, या भूमातेला माहीत होतं हे पापी आहेत म्हणून ती रसातळाला गेली नाही. पण ज्या दिवशी तिला कळेल रामाचाच भाऊ अधर्म करायला लागला, मोठ्या भावाला वनात पाठवलंय आणि लहाना गादीवरती बसायला लागला, त्यावेळेस ती रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. मोईसम को पाप निवासू. माझ्या सारखा कोण पाप निवासी आहे? म्हणजे माझ्या सर्व पाप बसलेले आहेत. स्वतःला भरतजी म्हणून घेत आहेत मी पापी आहे. का पापी आहे? जेही लागी सिय राम वनवासू. ज्याच्यामुळे रामाला आणि सीतेला कुठं जावं लागलं? वनात जावं लागलं. गुरुजी माझा जर जन्म झाला नसता तर दादाला वनवास भेटला असता का? अहो माझा जन्म झाला नसता तर कैकेयीने वर मागून घेतले नसते. मीच माझा जन्मच याला कारणीभूत आहे. मी गादीवर नाही बसणार. मै सट सब अनाथ कर हेतू बेठ बात सब सुनी सचकेतू. बिन रघुबीर बिकोल अबाहू रहे प्राण सही जग उपाहू. राम पुनित विषय रस रूखे. काय गोड भाव सांगितलाय गोस्वामीजीने. कारण ते काज कठीण होई देसू नाही मोर. पुलिस अस्तिमय उपलते लोह करत कठोर. माझ्यामुळे माझ्यामुळे माझ्यामुळे. अरे भरता किती स्वतःवर लादून घेशील? नाही गुरुजी मीच तर मूळ आहे ना याचं, मीच मूळ आहे याचं. नाही भरतजी तुम्ही जर गादीवर बसत नसाल तर मग काय करायचं ते सांगा. कारण गादी तुमच्या नावाची आहे. आता तुम्ही ठरवा काय करायचंय. भरतजीने सांगितलं काही करायचं नाही. मग उद्या सकाळी सकाळी आपण सर्वांनी देवाच्या भेटीसाठी निघायचंय. प्रात चलहू रघुपाई. प्रात चलहू रघुपाई. सकाळी आता आपल्याला देवाच्या भेटीसाठी. बरं देवाच्या भेटीसाठी निघायचं म्हणल्यावर जेवढे काही आता राजदरबारामध्ये होते समदेच तयारीला लागले. म्हातारे बालक समदे 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 समदे. आणि सकाळी ज्यावेळेस भरतजी निघाले त्यावेळेस महाराज घरी कोणीच नाही. वशिष्ठांनी पुन्हा भरताला बोलवलं. भरत ये क्या चल रहा है? अरे हम सब निकल जाएंगे और अयोध्या में कोई नहीं रहेगा तो कोई लूट ले जाएगा. जसं आपण लग्नाला जाताना 2-3 म्हातारी तरी घरी
म्हातारी माय तू घरीच थांब आणि मागचा दरवाजा लावून घे, पुढच्या दरवाजातच बैस, आणि कोणी जर काही मागायला आलं तर सांग घरी कोण नाही, आणि ते जर म्हणत असेल मी घेतो तर देऊ नको, आम्ही येऊस्तोवर कोणाला घरात येऊ द्यायचं. मग कोणीतरी घरी पाहिजेत ना. आणि मग मीटिंग झाली कोणाला ठेवायचं घरी. मग त्यातल्या एका जणांनी सांगितलं असं करा, मथारे मथारे ठेवा घरी. ये बूढ़े लेकर क्या करेंगे, बोले रास्ते में कहीं पानी मिलेगा नहीं मिलेगा, कहीं कहीं पत्थर है कंकर है, प्यास लगेगी. ये बूढ़े लोगों को बहुत जल्दी जल्दी प्यास लगती, चाय तो बहुत मांगते, बोले काली होना मगर चाय होना, काली भी चलेगी मगर चाय लगेगी, काली चलेगी चाय होना. आणि मग मथाऱ्या माणसांना घरी ठेवून बूढ़े बोले हम नहीं रुकेंगे, ये बड़े बड़े जो बच्चे जवान लड़के इनको रखो, बोले हमला हुआ शत्रु लोग आएंगे तो हम बूढ़े क्या करेंगे, बोले हमारे ना हाथ चलते ना पैर चलते, ये इनको रखो. बोले आता मथारे म्हणायचे यायला थांबवान, हे म्हणायचे यायला थांबवा. कठीण समस्या निर्माण झाली. भरत जी क्या करना चाहिए, भरत जी बोले रुको रुको, अब तो हमें ही कुछ करना पड़ेगा. एक गणित तुम्हाला सांगतो हा, खूप गोड आहे. तरुणाचं आणि वृद्ध माणसांचं विचार जुळले पाहिजेत. कारण काय, तरुणाकडे शक्ती आहे पण विवेक नाही आहे. विवेक नाही म्हणजे विचार नाही आहे. शक्ती आहे तरुणाकडे पण विवेक नाही आहे. म्हणून आज या भारत देशामध्ये तरुणाकडे एवढी मोठी शक्ती आहे पण विवेक नाही. कोणत्या रस्त्याने पळायचं त्याला कळतच नाही. तो कोणत्याही रस्त्याने चालला, मग तो दारूच्या रस्त्याने चालला, तो बिडीच्या रस्त्याने चालला, तो पुडीच्या रस्त्याने चालला, तो अनेक विचित्र विचित्र रस्त्याने चालला. पण खरंच आपण याच रस्त्याने पळालं पाहिजे असा मार्ग दाखवणारा विवेक त्याच्या जीवनामध्ये नाही आहे. म्हणून मी एक दृष्टांत सांगत असतो बघा. एका घराला आग लागली. आग कळते ना तुम्हाला. एका घराला आग लागली. बोल सियावर रामचंद्र भगवान की जय. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. एका घराला आग लागली. आग. आता त्या घराच्या जवळ एक आंधळ बसलेलं होतं आणि एक पांगळ बसलेलं होतं. घराच्या बाजूला एक आंधळा आहे आणि एक पांगळा आहे. घराच्या बाजूला आग लागल्यानंतर ते कोणीतरी आवाज दिला, ए पांगळ्या, ए आंधळ्या, अरे मरायचं काय तुम्हाला, घराला आग लागली, पळा. आता जे आंधळ होतो महाराज ते उठलं आणि पळायला लागलं. पण कुंकडे पळत होतं माहित आहे, जिकडं आग लागली तिकडच. हे पांगळ म्हणलं, ए बावळ्या, अरे जिकडे आग लागली तिकडेच पळतोय तू, मरशील. अरे तो म्हणला मग मला दिसत नाही, आता मला मरावं लागेल, मी कुंकडे पळू, मला काहीच कळत नाही. ते पांगळा म्हणला तू इकडे माझ्याकडे. अरे तुझ्याकडे पाय आहेत आणि माझ्याकडे डोळे आहेत. मग पांगळ्याचे डोळे आणि आंधळ्याचे पाय. हे पांगळ बसलं आंधळ्याच्या खांद्यावर. आंधळ्याच्या खांद्यावर पांगळ बसलं आणि मग ते पांगळ या आंधळ्याला सांगू लागलं, पळ आता सरळ. आणि मग जे महाराज तिथून पळाले दोघं. आता पुढे चाल, हिवरा आश्रम लागते, तिथे एक कमान लागते, त्या कमानीतून खाली सरळ निघायचं. मग ओलांडेश्वराचं मंदिर लागते, तिथून दर्शन घ्यायचं आणि मग कथा मंडपात जाऊन बसायचं आणि मग 5 वाजता मस्त फराळाचं करायचं. कोण सांगू लागलं? हे पांगळ ते आंधळे. आंधळ म्हणे जमलं गड्या, आता आगेपासून वाचलो आणि पोटाची बी सोय झाली. असं आहे. आंधळ कोण आहे? आंधळा तरुण आहे. तरुणाकडे शक्ती आहे, पळण्याची ताकद आहे, उमेद आहे, पण तो आज आंधळा आहे. काय करावं, कसं करावं, कुठे करावं काही कळत नाही. पैसा खिशात असतो मग कोणत्याही रस्त्याने तो जातो.
पांगळं कोण आहे? तर पांगळा त्याचा बाप आहे, जो बाजेवर पडलेला आहे. त्याला माहीत आहे माझ्या मुलाने जर दारू पिली तर याचा शरीराचा नाश होणार आहे, माझ्या मुलाने जर बिडी ओढली तर याचे फुफ्फुस खराब होणार आहे, माझ्या मुलाने जर पुड्या खाल्ल्या तर याचा नरडा खराब होणार आहे. पण त्याच मुलाचा हात धरून एक थोबाडीत आता बाप मारू शकत नाही, कारण ताकद राहिली नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आंधळा आहे तो तरुण आहे आणि पांगळा आहे तो म्हातारा आहे. म्हणून म्हाताऱ्याचे विचार आणि तरुणाची शक्ती जर एकत्र आली तर या भारतामध्ये खूप मोठा इतिहास घडू शकतो, खूप मोठा इतिहास. म्हणून म्हाताऱ्या माणसाची विचार घेत जा. सुना आहेत का इथं बसलेल्या सुना? कधीतरी सुनबाईनं सासूबाई विचारलं पाहिजे, सासूबाई मला त्याच्या घरी जायचं, जाऊ का नको? तुमची सासू म्हणेल नाही त्या घराची लक्षणं चांगली नाही, जायचं. पण सासू विचारतच नाही ना. त्या घरी सतत जाणं, सतत येणं आणि मग त्या घरचे गुण हळूहळू लागतात आणि मग म्हणते माय माझं जीवन तर असं नव्हतं. सासू म्हणते तो आम्हाला विचारलं कुठं? एखाद्याच्या घरी सुद्धा जात असताना विचार करत जा, त्या घरी जर तुमचा पाय लागला तर एखाद्या वेळेस या गावातली माणसं तुमच्यावर सुद्धा शिंतोडी उडवायला मागं पुढं पाहणार नाही. म्हणून लोक मला म्हणतात महाराज तुम्ही एकदा रूम मध्ये गेले की बाहेर पडतच नाही, तुम्ही का येत नाही कोणाच्या घरी, का जात नाही? मी म्हणत असतो बाबा हे महादेवाचं घर आपलं भलं आहे, म्हणजे तुमचं घर मला वाईट म्हणायचं नाही, एवढं ध्यानात ठेवा. आणि जरी जायचं असलं तर आधी मी ती पूर्ण बायोडाटा काढत असतो, नाही तर कधी कधी महाराज असं होते मग गावभर चर्चा होते, महाराज तर सावधान. आणि म्हणून म्हाताऱ्या माणसाचे विचार घेतले पाहिजे. घरात मुलांनी सुद्धा काही काम करायचं असलं तर बापाचे विचार घेतले पाहिजे. एखादी भाजी जरी करायची असलं तर सुनबाईने सासूबाईला विचारलं पाहिजे, आता मला बेसन किती करायचंय, 3-4 लोकांचंय, त्याच्यामध्ये आता मी हळद किती टाकू? नाही तर महाराज काही सुना अशा बेसन करतात पिवळं जरद, नुसतं वाटतंय काय हळद बेसन आहे. हा विचारलं पाहिजेत ना, विचारलं पाहिजेत का नाही ताई? विचारलं पाहिजेत का नाही? सासूबाईला विचारलं पाहिजेत का नाही? ताई तुम्ही विचारता का? ताई विचारलं पाहिजेत का नाही? तुम्ही विचारता का? विचारता खरंच? तुमच्या सासूबाई आल्या का? हा म्हणून तुम्ही हो म्हणता. चला चला, माझी कथा हे सांगते की एका सुनेने एका सासूला विचारून आपला प्रपंच चालवला पाहिजे, एका मुलाने आपल्या बापाला विचारून आपला संसार चालवला पाहिजे, एका शिष्याने आपल्या गुरुला विचारून आपली विद्या अध्ययन करणं प्रारंभ केलं पाहिजे. आणि म्हणून तर या महाराष्ट्रामध्ये एक मोठी परंपरा आहे ज्याला आपण गुरु शिष्याची परंपरा म्हणतो. आणि म्हणून वृद्ध माणसाला विचारलंच पाहिजे. का विचारलं पाहिजे? एक दृष्टांत तुम्हाला सांगतोय. एक वरात निघाली, वरात कळते ना तुम्हाला? वरात निघाली, वरात. आता वरात निघाल्यानंतर वरात नेमकीच शिवाच्या जवळ आली गावाच्या. तुमच्या इथं महादेवाला पाया पडत असेल नवरदेव, मग इथून नारळ फोडायचं मग जायचं. नेमकीच गावातून वरात नेमकीच आपली अशी बाहेर आली. आता ही नदी आहे, वरात जाणार होती हिवरा आश्रमला. कुठं जाणार होती? हिवरा आश्रमला. ती दुध्याची वरात हिवरा आश्रमला जाणार. हिवरा आश्रमची पोरगी, दुध्याचा नवरदेव. लक्षात घ्या, वरात निघाली आणि वरात निघाल्यानंतर नेमकाच नवरदेव गाडीत बसायचा तर तिकून एक पत्र आलं दुध्यातून, हिवरा आश्रमहून दुध्यामध्ये. ते नवरदेवाच्या बापाजवळ दिलं. पत्रामध्ये असा मजकूर होता, प्रिय इवाई बुवा, नवरदेवांना आमचा साष्टांग प्रणिपात. एक विनंती अशी आहे तुमच्या गावकरी मंडळींना, भावकी मंडळींना, की आमच्याकडे जी वरात येणार आहे त्या वरातीमध्ये एकही माथारा नको आहे. काय नको आहे? एकही माथारा नको आहे. ही विनंती तुम्ही आमची ऐकावी, एवढीच विनंती तुम्हाला. त्याच्या खाली असं लिहून होतं आणि साष्टांग प्रणिपात होता. नवरीच्या बापाची सही होती. हे पत्र त्या नवरदेवाच्या बापाने वाचलं
आणि पत्र वाचताना नवरदेवाच्या बापात हातात योगायोगानं माईकच होता. आता ते माईकमध्येच वाचल्या गेलं. आता ते सर्वांना जेवढे काही दुध्यातली लोक होती ते समद्याच्या कानावर पडलं. जे मथारे होते ते म्हणले गड्या आपला हुकला बेताचा. पण जे तरुण होते ते उड्याच मारायला लागले. वा 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 काय विचार आहेत म्हणले नवरीच्या बापाचे. आणि मथारे काय नेऊन करतात इथं. काय म्हणतात मथारे लोक आले घरचे लोक काय म्हणतात हे हां लक्षात आलं हे डंगर नेऊन काय करतात असं म्हणता का नाही. काही काही पोरं म्हणतात हे आमचं डंगर काही मरत नाही म्हणतात. महाराज म्हणतात डंगर एखादे अरे त्या डंगरामुळेच तू आज दिसतो या जगात नाहीतर तू दिसला नसता. जाऊ द्या तो विषय खूप पुढे जाईन. आणि मग हे म्हातारी माणसं कशाला न्यायची. ही बिड्या पितात तिथं गेल्यावर त्या साऊंडवाल्याच्या चटया जाळतात. हे कशाला न्यायचे म्हातारे. नेमकंच लग्न लागायची वेळ असते आणि एखादं म्हातारं मग सापडत नाही संध्याकाळी बी. हे म्हातारी समधे घरी ठेवा. आणि मग समधे म्हातारी उतरवले गाडीतून. म्हाताऱ्याच्या डोळ्याला पाणी आलं. अरे आम्हाला लग्नाला नाही आणि मग आज काय जाऊ द्या बापा म्हणले आपण राहू घरी आता. पण एक म्हातारं होतं तिच्यात. ते नवरदेवाचा आजा होता नाना जिसको हिंदी में नाना बोलते. वो नाना बोले नाना हम तो चलेंगे ही. नाना अरे ये देखो नहीं नहीं बोले कहीं पे ले जाओ डिक्की में डालो सीट के नीचे डालो मगर हमको तो आना है. मग काय करावं म्हाताऱ्याला टाकलं डिक्कीत नवरदेवाच्या. मग वरात निघाली. नेमकीच महादेवाच्या जवळ वरात आली आणि महाराज अलीकडच्या टोकाला वरात. पुन्हा एक पत्र आलं. हे बघा वरात जर आणायची असेल तर या नदीत जे पाणी वाहते याच्या जागी दूध वाहा तरच तर वरात नदीच्या पलीकडे आणा नाही तर तशीच्या तशी मागं जाऊ द्या. नवरदेव तर गाडीतच रडायला लागला. तो म्हणला पहिलेच आता 35 झाले आता आपलं काही खरं. आणि मग नवरदेवाच्या बापानं सांगितलं वरात घेऊन चला मागे लग्न होणार नाही लग्न होऊ शकत नाही. म्हणले का. हे पत्र आले म्हणले नवरीच्या बापाचं. पेनगंगा नदीमध्ये जेवढं पाणी वाहते त्या पाण्याच्या जागी दूध जर वाहत असेल तरच नवरदेवाना नाही तर वापस घेऊन जा. ते म्हणले आता कोणत्या कंपनीला फोन करावं. अमोलला कराव का गोविंदवाल्याला कराव कोणत्या एवढं दूध किती टँकर. चला वरात पाठीमागे. मग म्हणले नानाला तरी बाहेर काढा. आता डिक्की खोलली नानाला बाहेर काढलं. हो गया बिहा. बोले नाना काय का बिहा चले घर. बोले नाना. बोले क्यों. बोले देखो दुल्हन के पिताजी ने और एक पत्र भेजा. बोले कौन सा पत्र है दिखाओ. आणि मग ते पत्र घेतला. आता एक तरुण होते सोबत किती मोठे. तिच्यात काय लिहिलेलं होतं या पेनगंगा नदीत जेवढं पाणी वाहतंय त्याच्या जागी काय व्हायला पाहिजे दूध व्हायला पाहिजे. मग म्हातारा म्हणला का रे याच्यात MPC UPCचं कोण आहे. काय केलं पाहिजे DED BED. नाना बोले बस पेन्सिल खराब कर दी और पन्ना खराब कर दिया. नानाने एका खिशाचा पेन काढला आणि खाली लिहिलं आम्ही दूध वाहण्यासाठी तयार आहे आधी पाणी काढा कळावे नवरदेवाचा आजोबा. आणि पुन्हा पत्र ते गेलं हिवरा आश्रमला आणि पत्र नवरीच्या बापानं वाचलं आणि मग त्याच्या लक्षात आलं नक्की एखादा मथारा याच्यात आहे. म्हाताऱ्या माणसाला घरी नका ठेवत जाऊ तिथं नेत जा सोबत लग्नात नाही तर तुम्ही राहा घरी तुम्ही राहा घरी. तुम्ही काय करता तुम्हाला येळेवर काही सापडत नाही तिथं. पानं सापडत नाही झुपाऱ्या सापडत नाही. मग ते बुवा असा गरम होते तुला घरीच म्हणत होतो करदुडी व्यवस्थित ठेव झुपाऱ्या व्यवस्थित ठेव. तू वर बापा चोरमाल पीस म्हणून वर मायलेच देती. म्हातारे माणसं व्यवस्थित पाहिजे. मग त्या कुरड्या पापड्या पानं बरोबर तो इडा नवरीचा एकानं त्या नवरदेवाला त्या याच्यात पैजणच दिले. नवरदेव येत असतो का नाही शेवंती करायला एका बाईन पैजण दिले. पैजण नवरदेवाला पैजण म्हणजे तोरड्या. सांगा आता तुम्ही काय ध्यानावर असता का तिथे गेल्यावर. तुम्ही फक्त ते त्याच्यातच असता. म्हणून म्हातारे माणसं सोबत नेत जा. म्हातारे माणसं व्यवस्थित करत असतात. अभिवादनशीलस्य
नित्यवृद्धोपसेविन चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. शास्त्रकार सांगताय रोज सकाळी जर म्हाताऱ्या माणसाच्या पाया पडलं तर 4 गोष्टीची वृद्धी होते. कोणत्या कोणत्या? आयु, विद्या, यशो, बलम. आयुष्य वाढतं, आयु, विद्या, विद्याची वाढ होते, यश मिळतं आणि ताकद मिळते. आयु, विद्या, यशो, बलम. फक्त रोज सकाळी सकाळी म्हाताऱ्या माणसाचं दर्शन घ्यायचं. इथं जेवढे मुलं बसून आहेत, आता काय कथा खरंच तर तरुणाची आहे. ही कथा तरुणाने ऐकली पाहिजे. कथा मी पहिल्या दिवशी सांगितलं, लयच लय 45 पुढं एकदा गाडी गेली की हा ठेपा त्यांच्यासाठी नाही, हे स्थानक त्यांच्यासाठी नाहीच आहे. 45च्या पुढे गेल्यावर आता काही तुमच्या जीवनामध्ये घडू शकत नाही. आणि म्हणून वृद्ध माणसाचं रोज सकाळी दर्शन घेतलं पाहिजे. मुलांनी उठल्या उठल्या आपल्या आईवडिलाचं दर्शन घेतलं पाहिजे. एक बोलू का? जुदा, ब्रह्मपुरी आणि हिवरा आश्रम, 3 गावं जवळपास चांगले कनेक्ट म्हणजे जवळ आहेत आपल्या या संस्थांच्या. एखाद्या वेळेस तुम्हाला सकाळी उठून इथे ओलांडेश्वराला दर्शनाला यायला वेळ झाला तरी चालेल. एखाद दिवशी ओलांडेश्वराचं दर्शन नाही झालं तरी चालेल. पण माझी विनंती आहे तुम्हाला, तुमच्या घरात तुमच्यापेक्षा वयस्कर जर काही माणसं असतील ना, तर त्या दिवशी त्यांचं दर्शन करा. त्या दिवशी म्हणजे रोजच त्यांचं दर्शन करा. ओलांडेश्वराचं दर्शनाचं पुण्य तुम्हाला तिथं हिवरा आश्रममध्ये, तुम्हाला इकडं दुध्यामध्ये आणि तुम्हाला तिकडं ब्रह्मपुरीमध्ये लागेल. तुम्ही नाही जरी आलात आणि एखाद्या वेळेस जर तुम्ही त्याला ओलांडून त्यांचा तिरस्कार करून त्यांना ढकलून जर ओलांडेश्वराचं दर्शन करत असाल तर ते तुम्हाला पावन होणार नाही. ते तुम्हाला पावन होणार कधीच होणार नाही. म्हणून घरात जर मायबाप असतील तर मुलगा जर म्हणत असेल मला ओलांडेश्वराला जायचं आहे, तुमचं काय चाललंय, मला पटकन गेलं पाहिजे, हो गा आई बाजूला, वा बाबा बाजूला, मला ओलांडेश्वराला जायचंय. तो ओलांडेश्वर म्हणेल अरे बाबा कशाला येतो, खरा ओलांडेश्वर तर तुझ्या घरामध्ये उभा आहे. खरा ओलांडेश्वर तुझ्या घरामध्ये उभा आहे. अरे खरी पार्वती तुझ्या घरामध्ये आहे. खरा महादेव तुझ्या घरामध्ये सतत तू फिरत असतो. तू तुझ्या शेताकडे जात असतो, तू तुझ्या शेताचं राखण करत असतो. ती पार्वती रोज तुझ्या चुलीजवळ बसत असते, ती चपात्या टाकत असते, तुला घास भरवत असते. हीच तर तुझी खरी पार्वती आहे. हाच तर खरा तुझा ओलांडेश्वर आहे. पण हा कळाला नाही लोकांना. महाराज तुकडोजी महाराज गोड गात आहेत. देव दगडात नाही, देव कशात आहे? माणसात आहे. देव दगडात नाही, देव कशात आहे? माणसात आहे. पण माणसांनाच माणसातला देव कळत नाही. हीच तर मोठी खंत आहे. हीच तर मोठी खंत आहे. आणि मग ती वरात परत गेली. माणसातला देव आपण शोधला पाहिजे. भरतजीने सांगितलं आता मथारीही सोबत पाहिजेत, तरुणही सोबत पाहिजेत. मग विचार करा रे, कोणीतरी थांबलं पाहिजे. मग त्यातले काही तरुण म्हणले ठीक आहे तुम्ही जाताय, आम्ही थांबतोय. काही मथारी म्हणले आता आम्ही थांबतोय. बघा एखादा तयार झाला की लगेच दुसरा होतो, दुसरा झाला की लगेच तिसरा होतो. मग बाकीचे म्हणतात तुम्ही थांबतात, मग आम्ही थांबतो. बा एक सहमत आवत भाषियांमध्ये बनलं. आणि मग भरतजी आता निघाले. महाराज म्हणतात भरतजी निघाल्यानंतर काय झलक आहे ती. यही आकईन मन माही प्रात चलहु प्रभु पायी. सकाळी सकाळी भरतजी निघाले आहेत. आणि निघता निघता भरतजी महाराज म्हणतात दुपारच्या वेळेला. आता भरतजी निघताना कसे निघाले आहेत, तर दादा रथात बसले नाही म्हणून भरतजी रथात बसले नाही. दादाच्या पायात काही नाही म्हणून त्यांच्या सुद्धा पायात काही नाहीये. आणि तसेच अनवानी पायाने भरत निघालेले आहे. पाय आहार फल आसन एक निसी भोजन लोग करत राम हित नेम व्रत परिहरी भूषण भोग. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय
राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम रामचंद्र भगवान की जय। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। भरतजी आता निघालेले आहेत आणि असं म्हणतायत भरतजी तमसा नदी पार करून पुढे आले. ते निखात राजांनी पाहिलं. निखात राजांनी पाहिल्यानंतर निखात राजाला एक सेवक धावत झाला आणि सांगतोय, महाराज अहो भरत तर चतुरंगी सेना घेऊन निघालेला आहे. हायदल, गैदल, पददल आणि रथदल. चतुरंगी म्हणजे 4 प्रकारची सेना. हायदल, गैदल, रथदल आणि पददल. घोड्यावर बसलेली, हत्तीवर बसलेली, रथात बसलेली आणि पायी चालणारी अशी चतुरंगी सेना घेऊन निघालाय. या भरताच्या मनामध्ये काहीतरी कपट आहे. हा जाऊन रामाला तर मारणार तर नाही ना. एक जण म्हणतो, अरे काय बोलताय तुम्ही, कशाला मारेल तो रामाला, रामाचा तो प्रिय भक्त आहे. नाही महाराज, म्हणजे मला याच्या मनामध्ये काहीतरी कपट वाटते. तेवढ्यात कोणीतरी एक शिंक मारते. शिंक, त्याला शिंक येते, म्हणजे आपण काय म्हणतो सत्ती शिकला म्हणतो की नाही. बघा महाराज, तो शिकला याचा अर्थ भरतजीच्या मनात तसंच काहीतरी पाप आहे. मी तर म्हणतो खरं आपण विचार चांगला केला पाहिजे. सकारात्मक विचार आपण कधीच करत नाही, आपण वाईट विचार करतो. आता काही तरुण मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. मी तर म्हणतो खरं तुमच्या जीवनामध्ये जीवन बदलण्यासाठी कष्टापेक्षाही महत्त्वाचे विचार आहेत. कष्टापेक्षाही विचार महत्त्वाचे आहेत. तुम्ही जसे जसे विचार करत असाल तशी तशी फ्रिक्वेन्सी तयार होत असते. तुम्हाला कळते ना मी काय बोलतो. एक द सिक्रेट नावाचं पुस्तक आहे. द सिक्रेट तुम्हाला जर कधी वाचायला भेटलं तर वाचा. पण त्या द सिक्रेटपेक्षाही माझ्या ज्ञानोबारायाने, तुकोबारायाने सकारात्मक विचार खूप सांगितलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला जर हे जुळलं तर बघा किती नकारात्मक विचाराने आम्ही चालतो. एक जण म्हणतो, अरे शिंकलं याचा अर्थ भरतजी युद्ध करणार आहे असं थोडी आहे. एखाद्या वेळेस असाही अर्थ होऊ शकतो की तो भेटायला चाललाय. नाही, बघा विचारच करायचा असेल तर चांगला करा. विचारच करायचा असेल तर कसा करायचा, चांगला करायचा. एकदा काय झालं, 2 मित्र अरण्यात गेले. अरण्यात गेल्यानंतर रस्ता भटकले
आणि रस्ता भटकल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली, दोघालाही भूक लागली. रात्रभर काहीच नाही मिळालं. सकाळ झाली, दिवसभर फिरतायत तरी काहीच खायला नाही. दुसरी संध्याकाळ व्हायला लागली. तो म्हणतो अरे माझ्या पोटात आग पडली, आता काहीतरी मिळालं पाहिजे. आणि मग त्यातला एक मित्र एक महादेवाचं मंदिर त्याने पाहिलं आणि त्या मंदिरामध्ये शिरला, आतमध्ये गेला. मंदिरातून बाहेर आला, अंधार पडला. विचार सांगतोय बिचारा. आणि मग तो उगा आपलं काहीतरी खात होता. दुसरा मित्र म्हणतो का रे, कालपासून आपण दोघंही सोबत आहे, दोघं सोबत असताना तू असं केलं नाही पाहिजे, मलाही काहीतरी दिलं पाहिजे, तुझे दात वाजतायत, काय खातोय? त्याने सांगितलं काही नाही रे, खात काहीच नाही, पण असं मनातल्या मनात असा विचार करतोय मी चणे खातो. काय खातो? मनातल्या मनात काय विचार करतो? चणे खातो असा विचार करतो. त्या दुसऱ्याने सांगितलं अरे विचारच करायचा तर चण्याचा कशाचा, काजू बदाम खाण्याचा का? विचारच करायचा आहे ना, तर मग काजू बदाम खाण्याचा केला पाहिजे. तसं विचारच करायचा आहे तर चांगला विचार करायचा का? पण चांगला विचार करत नाही. मी तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिकल एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर असं मांडतो. तुमच्या घरातलं मांडतो आणि स्वतः तुमच्या मांडतो. तुमच्या घरातलं बरं का. विचार करा, तुमचे मालक संध्याकाळी 4:30-5 वाजता हिवरा आश्रमहून, दुध्याहून किंवा ब्रह्मपुरीहून मेकरसाठी निघाले आणि त्यांनी सांगितलं हे बघ मी एक 8:30-9 वाजेपर्यंत वापस येतो. प्रत्येकासाठी, हां प्रत्येकासाठी. तुमच्या मालकाने तुम्हाला काय सांगितलं? 8:30-9 वाजेपर्यंत मी परत येतो. आता संध्याकाळची वेळ झाली, 8:30 वाजून गेले, तुम्ही 8 वाजेलो, तुमच्या मनात काहीच विचार नाही आला. 8:30 वाजेलो. किती वाजता सांगितलंय मालकानी? 8:30 वाजता. 8:30 वाजेलो काहीच नाही. 9 वाजेलो काहीच मनात नाही आलं. पण जवळचा जसा 9च्या पासून काटा तो पुढे ढकलला, मग 9:15 वाजले. मग एक विचार मनात आला, माय कुठं बसले तर नसतील. पुन्हा 9:20ला विचार आला, पित्त बसले नसतील. पित्त म्हणजे काय? दारू नाही, चहा म्हणतोय मी. तुमच्या मनातला विचार चांगला करत जा जरा मालकाबद्दल. चहा. पुन्हा 9:25ला वेगळाच विचार आला, माय त्या मी किती वेळच म्हणते गाडी जरा दमान चालवा. पण या गाडीवरून त्या गाडीवरून पुढं कुठं धक्का तर नसन लागला. कोण विचार करते? ह्या घरी तुम्ही करताय. आई असेल तर आई करते, ताई असेल तर ताई तोच विचार करते, पत्नी असेल तर तोच विचार करते, बाप असेल तर तोच विचार करते. मला एक संदेश तुम्हाला द्यायचा आहे, तुमच्या हातात काहीच नाही आहे, फक्त तुम्ही विचार करू शकता. तर मग घरी चांगला विचार करा. काय करसाल ताई आजपासून? मालकाबद्दल, दाजीबद्दल कसा विचार करायचा? चांगला करायचा. तुम्ही जर म्हणले मा यायलंय आता काय करावं, मोल्ड एखादा हातपाय मोल्डा तर काय करावं, मग ते हात घेऊन येते, पाय घेऊन येते. हा तुमच्या विचाराचा परिणाम आहे. तुम्ही म्हणाल असं कसं बोलता महाराज? जसा तुम्ही विचार करसाल तशी फ्रिक्वेन्सी तयार होत असते. तुम्ही जर म्हणले मा एखादा ट्रॅक्टर, मग ते बरोबर ट्रॅक्टर तिथंच येते. म्हणून आजपासून आपल्या माणसाबद्दल काय करायचा? विचार चांगला करायचा. अरे शिंक आली म्हणजे याचा अर्थ भरतजी युद्ध करणार आहे असंच थोडी होऊ शकतो. असंही होऊ शकतो की भरतजी सहकार्यासाठी चालले आणि मग भरतजीची परीक्षा घेण्यासाठी 4 प्रकारचं भोजन पाठवल्या जाते. तुम्ही कशा वृत्तीचे आहे तुमचं भोजन सांगत असते बरं का. तमोगुणी, रजोगुणी, सत्वगुणी आणि शुद्ध सत्वगुणी. तुम्ही जर नुसतं फलाहार किंवा एकदम शुद्ध भोजन करत असाल तर तुम्ही सत्वगुणी आहे. तुम्ही जर तिखट भाज्या खात असाल तर तुम्ही तमोगुणी आहे. आणि तुम्ही जर वाफावरचं पाण्यासोबत तिखट भाज्या खात असाल तर तुम्ही रजोगुणी. आणि तुम्ही उपवास करत असाल, नामजप साधना करत असाल, नुसतं दूध पिऊन साधना करत असाल, महादेवाचा मंत्र तुमच्या मुखात सतत राहत असेल तर तुम्ही शुद्ध सत्वगुणी आहे. 4 प्रकारचं भोजन पाठवलं भरतजीला. भरतजी येलेलो, मेरे भैया ने कुछ नहीं पाया, नहीं ले सकते. अरे याच्यात तर फेल झालो. तमोगुणी, रजोगुणी, सत्वगुणी दिलं, नाही घेतलं भरतजीने. मग नुसतं महाराज
जल दिलं जल. ते जल फक्त भरतजीने प्राशन केलं म्हणजे शुद्ध सत्वगुण भरतजी इकडे आहे. भरतजी आता आपल्या भावाला मनवायला चाललेले आहेत. भरतजी विनंती करायला चालले. भरत चला रे अपने भैया को मनाने, भैया को मनाने अपने राजा को मनाने. भरत चला रे अपने भैया को मनाने. भरत चला रे अपने भैया को मनाने, भैया को मनाने अपने राम को मनाने, भैया को मनाने अपने राम को मनाने. भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने. भैया को मनाने अपने राम को मनाने, भैया को मनाने अपने राजा को मना. ओ भैया को मनाने अपने राजा को मनाने, ओ भैया को मनाने अपने राजा को मनाने. भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने राजा को मनाने. भरत चला रे अपने भैया को मनाने, भैया को मनाने अपने राजा को मनाने. भरत चला रे अपने भैया को मनाने. काय गोड भाव आहे. दोन प्रकारचं नातं आहे भरतजीचं आज. एक भावाचं नातं आहे आणि प्रजेसोबत चाललेले आहे म्हणून राजाचं नातं आहे. भैया को मनाने राजा को मनाने. भावाच्या नात्यानं जर नाही मानला तर राजाच्या नात्यानं तरी दादाला मानावंच लागेल. भरतजी निघतायत. भरत तीसरे प्रहार कहा कीन प्रवेश प्रयाग, कहत राम सिय उमगी उमगी अनुराग. तिसरे प्रहार म्हणजे दिवसाच्या तिसरी प्रहार म्हणजे दुपारच्या 3 वाजताच्या वेळेला कुठं पोहोचले भरतजी? तीर्थराज प्रयागमध्ये. पायात काहीच नाहीये. आता त्यावेळेस थोडी असे रस्ते होते, पूर्ण फुफुटा होता रस्त्याने. आजही तुम्ही तिकडे जर गेला तर तिकडच्या रस्त्याने फुफुटा पाहायला भेटतो. तिकडे अशी बारीक रेत आहे आणि मग ती गरम झालेली रेत दिवसभर चालून. आता भरतजी शरीरामध्ये नुसतं पाणीच आहे, पोटामध्ये काहीच नाही. भरतजीची अवस्था डौलायमान झाली. डौलायमान म्हणजे पालखी घेतल्यानंतर पालखी कशी अशी डौलत चालते तशी डौलायमान झाली. का झाली तर महाराज म्हणतात आता काहीच नाहीये, फक्त भेटीची आस लागलेली आहे. भेटी लागी जीवा लागली से आस लागलेली आहे भेटीची. आणि म्हणून भरतजी निघालेले आहेत. आता देव कधी भेटेल याची फक्त आस लागलेली आहे. शरीर डौलामान पडायला आलं झालेलं आहे, पण त्या शरीराला ती आस पडू देत नाही. जल का झलकत पायन कैसे, जल का झलकत पायन कैसे, जल का झलकत पान जैसे, झलका झलकत पान जैसे,
जय पंकज कोस ओस कर जल का जल कर जल का जल कर जल का जल कर आयन झलका झलकत पायन कैसे। कैसी अवस्था है बनी है भरत जी की, जैसे ये पैर उठाते तो ये पैर संभाल लेता और ये पैर नीचे रखते तो ये पैर संभाल लेता। पडायचं शरीर झालेलं आहे, पण इकडे तोल गेला की हा पाय सांभाळतो, इकडे तोल गेला की हा पाय सांभाळतो। कोणी जर धरायला गेलं ते भरत जी म्हणतात नहीं भैया आप चलो, हम तो चलने के लिए ठीक है। पंकज ओज कोज कुचन जैसे, एखाद्या कमळाच्या फुलावरती बिंदू जसे पाण्याचे दिसावे तसे भरतजीच्या पायाला फोड आलेले आहे। त्या बिंदू सारखे संध्याकाळच्या उन्हामध्ये ते चमकत आहेत। भरत पाय दिही आये गाजू, भयो दुखित सुनी सकल समाजू। आणि मग सर्व समाजाला कळालं भरतजीच्या पायाला फोड कसे आले। तो कोणीतरी सांगितलं, अरे भरत महाराज जो अयोध्या से बाहर निकलते ही रथ से उतर गए थे, आज भरत जी पैदल चल के आए। आज भरत पायी पायी चाला रे। आणि मग भयू दुखित सुनी सकल समाजू, ही वार्ता ज्यावेळेस त्या समाजाला कळाली त्यावेळेस कोणी म्हणायचा का किती छोटा आहे तो, त्याच्या पायाला कसे फोड आले। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। खबरी लीन सब लोग आए, कीन प्रणाम त्रिविध नहाए। सब विधि सीता सीत नीर नहाए, दिए दान महिसूर सुनाए। सर्व आल्यानंतर भरतजीला सर्व महिला पुरुष जे होते भरतजीकडे पाहून रडायचे। भरतजीला सर्वांनी त्रिवेणी संगमाचं स्नान घातलं। देखत श्याम धवल सलोरे, पुलकित शरीर भरत कर जोरे। गंगेचं ते श्याम वर्णाचं पाणी पाहिलं भरतजीने। भरतजीच्या नेत्रामध्ये अश्रू आले का, तर गंगेच्या पाण्याचा आणि माझ्या भावाचा रंग सारखाच आहे म्हणून डोळ्यामध्ये पाणी आलं। देखी श्याम धवल हलोरे, पुलकित शरीर भरत जोरे। सकल काम प्रद तीर्थ राहू, देई अद्य फल प्रगट प्रभाव। भरतजीला पाहून तीर्थराज प्रयाग प्रगट झाले। धन्य हो भरत, धन्य हो भरत, आपके जैसा भाई मिले तो राम भी भगवान बन जाए। आपके जैसा भाई भरत, क्या चाहिए आपको। सकल काम प्रद तीर्थ राहू, देई अद्य फल प्रगट प्रभाव। मुझे तीर्थराज प्रयाग कहते आणि मी सर्व फळ देण्यासाठी समर्थ आहे। तुम्हाला काय पाहिजेत भरत। भरतजी म्हणतायत मला काहीच पाहिजे नाही। धर्म न अर्थ न काम रुची, गती न चाहू निर्वाण। जन्म जन्म मम राम पद, यह वरदान न आन सियावर रामचंद्र महादेव की। बोलो रे भाई सब संतन की जय। मला धर्म पाहिजेत नाही, मला अर्थ पाहिजेत नाही, मला काम पाहिजेत नाही, मला मोक्ष नाही पाहिजेत। धर्म न अर्थ न काम रुची, गती न चाहू निर्वाण। जन्म जन्म मम राम पद, यह वरदान आन सियावर रामचंद्र की। बोलो रे भाई सब संतन की, उमापती महादेव की जय म्हणत जा। नुसतं पुंडलिक वरदे हरी घ्या नका म्हणत जाऊ। आणि मग भरतजीचं ते जीवन आहे। प्रभुदित तीर्थराज निवासू, बेखान पटकई आज समाजू। या बाबा श्री राम जय जय।